कल्पना करा, तुमच्या फोनवरती एक कॉल येतो आणि सांगितलं जातं, तुमचं बँक अकाउंट ब्लॉक होणार आहे. तुमचं सिम बंद होणार आहे. काही वेळेला असं सांगितलं जातं, की तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहेत. कधी-कधी आधार अपडेट करायला सांगितलं जातं, तर कधी-कधी कुठल्या नातेवाईकांनी तुम्हाला पैसे देण्यासाठी सांगितले होते किंवा तुमच्याकडून पैसे घेण्यासाठी सांगितले होते, असं सुद्धा सांगितलं जातं. आणि काही वेळानंतर आपल्या अकाउंटवरचे पैसे गायब व्हायला सुरू होतात. हे पैसे आपल्या अकाउंटमधून कसे गायब होतात? तर हे सगळे सायबर गुन्हेगार आपल्या अकाउंटवरती लक्ष ठेवून बसलेले असतात आणि ते आपल्या अकाउंटमधून पैसे गायब करतात. ते कसे करतात? हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतामध्ये 2025 मध्ये 22,495 कोटीपेक्षा जास्त रुपये हे सायबर गुन्ह्यांद्वारे लुटले गेले. या एका वर्षात 28 लाखांपेक्षा जास्त सायबर गुन्हे नोंदवले गेले. पण प्रश्न असा आहे, की हे सायबर फ्रॉड्स आपला नंबर मिळवतात कसा? बरोबर आपल्यालाच का कॉल येतो? किंवा हा कॉल करताना त्यांचा क्रायटेरिया काय असतो? ते काय म्हणून कुणाला कॉल करतात? हे सुद्धा आपण आज बघणार आहोत. यू-पी-आय स्कॅम्स खरंच कसे होतात? सायबर फ्रॉड्स खरंच कसे होतात? आणि भारतात ही सायबर फ्रॉडची इंडस्ट्री एवढी मोठी का होत चालली आहे? या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणूस बरेच पेमेंट्स हे यू-पी-आयद्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने करतो. त्यात असतील काही बाहेर आपण नाश्ता किंवा चहा पिण्यासाठी जातो ते असेल, काही ग्रॉसरीज मागवल्या असतील किंवा घरी काही गोष्टी आपण मागवल्या असतील, ऑनलाईन काही गोष्टी मागवल्या असतील, या सगळ्यांचे पेमेंट्स आपण आज ऑनलाईन करतोय. शॉपिंगप्रमाणेच आपले युटिलिटी बिल्स पण आपण आज ऑनलाईन भरतोय. म्हणजे थोडक्यात सगळं जग हे आपल्या मोबाईलवरती आलेलं आहे. आर-बी-आयच्या रिपोर्टनुसार भारतातल्या ऑनलाईन पेमेंट्सच्या जवळपास 85% पेमेंट्स हे आज यू-पी-आयद्वारे केले जातात. म्हणजे काय? तर दररोज भारतात ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स लाखो आणि करोडोच्या संख्येने होत असतात. म्हणजेच इमॅजिन करा, भारतात करोडो ऑनलाईन युजर्स आहेत, करोडो ट्रान्झॅक्शन्स रोज होतात आणि हजारो कोटीचे व्यवहार हे यू-पी-आयद्वारे दररोज केले जातात. आणि त्यामुळेच स्कॅमर्सचा डोळा सुद्धा या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सवरती आज आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की स्कॅमरकडे तुमचा नंबर जातो कसा? यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे डाटा लीक. डेटा लीक कसा होतो? तर आपण वेगवेगळ्या शॉपिंग ॲप्स, वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती वेगवेगळे फॉर्म्स भरताना, म्हणजेच ऑनलाईन फॉर्म्स भरताना आपली पूर्ण माहिती तिथे भरत असतो. बऱ्याच कंपन्यांचा हा डेटा कुठल्यातरी सर्व्हरवरती सेव्ह केलेला असतो. हा सेव्ह केलेला डेटा स्कॅमर्स पळवतात, म्हणजे चोरी करतात. याला डाटाबेस लीक असं म्हटलं जातं. डेटाबेस लीकच्या बऱ्याच केसेस आज भारतात आणि जगात घडलेल्या आहेत. दुसरं कारण म्हणजे स्पॅम मार्केटिंग डेटाबेसेस. याचा अर्थ काय? तर आपण जो डेटा कुठल्यातरी कंपनीला कुठल्यातरी कारणाने देतो, तो डेटा ती कंपनी आपल्याला न विचारता परस्पर तिसऱ्या कंपनीला विकते. तिसऱ्या कंपनीला विकल्यानंतर तो डेटा तिथून वितरित केला जातो आणि तो कुठल्यातरी पद्धतीने स्कॅमर्सच्या हातात पडतो. तिसरं कारण म्हणजे रँडम कॉलिंग. स्कॅमर्स काय करतात? वेगवेगळ्या ॲपद्वारे एकाच वेळी हजारो लोकांना कॉल करतात आणि तो कॉल केल्यानंतर त्यातील किती लोक रिस्पॉन्ड करतात यावरती ते त्यांची पुढची स्टेप ठरवतात. जे लोक रिस्पॉन्ड करतील त्यांचे नंबर पुढच्या टप्प्यासाठी घेतले जातात आणि त्यांना फसवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. काही वेळेला स्कॅमर्स आपली माहिती ही सोशल मीडिया अकाउंट्सवरून, तसेच WhatsApp, Telegram, Truecaller अशा ठिकाणावरून सुद्धा चोरी करतात आणि आपली एवढी माहिती स्कॅमर्सकडे असल्यामुळे त्यांचे आलेले कॉल बऱ्याच वेळेला आपल्याला खरे सुद्धा वाटू शकतात. भारतामध्ये सर्वात कॉमन स्कॅमपैकी एक म्हणजे ओ-टी-पी स्कॅम. यामध्ये स्कॅमर स्वतःला बँकेचा अधिकारी, आर-बी-आयचा अधिकारी किंवा कुठल्यातरी कंपनीचा अधिकारी दर्शवतो आणि तो आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याकडून ओ-टी-पी घेण्याचा प्रयत्न करतो. कॉलवरती तो काहीतरी अर्जन्सी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपण गोंधळून जाऊ आणि जी माहिती त्याला हवी आहे ती द्यायला सुरुवात करू. उदाहरणार्थ, तुमचं अकाउंट बंद होईल, तुमचं सिम बंद होईल, तुमचं आलेलं पार्सल रिटर्न जाईल, अशा पद्धतीची भीती आपल्याला घातली जाते आणि या सगळ्यामध्ये पॅनिक होऊन बऱ्याच वेळेला आपण ओ-टी-पी देऊन टाकतो.
एकदा का स्कॅमरला OTP मिळाला की तो सगळे ट्रान्झॅक्शन्स अप्रूव्ह करू शकतो आणि आपल्या अकाउंटमधले पैसे चोरू शकतो. आता वळूयात UPI स्कॅमकडे. तर UPI स्कॅम हे भारतामध्ये खूप कॉमन झालेले आहेत आणि स्कॅमर सुद्धा स्मार्ट झालेले आहेत. UPI स्कॅम म्हणजे काय? तर कलेक्ट रिक्वेस्ट स्कॅम. या स्कॅममध्ये स्कॅमर आपल्याला म्हणतो की मी तुम्हाला पैसे पाठवत आहे, पण तो पैसे पाठवत नसतो, तर पैसे आपल्या अकाउंटमधून घेण्यासाठी रिक्वेस्ट पाठवत असतो आणि कन्फ्युजनमध्ये आपण ते ट्रान्झॅक्शन पिन टाकून अप्रूव्ह करतो आणि आपल्या अकाउंटमधले पैसे हे स्कॅमरच्या अकाउंटमध्ये जातात. तर महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवली पाहिजे की UPI पिन हा फक्त आणि फक्त पैसे देण्यासाठी लागतो. पैसे आपल्या अकाउंटमध्ये घेण्यासाठी कुठल्याही पिनची गरज लागत नाही. पुढचा स्कॅमचा प्रकार म्हणजे फेक ॲप किंवा स्क्रीन शेअरिंग. यामध्ये काय होतं, तर आपल्याला कुठलं तरी ॲप इन्स्टॉल करण्यासाठी सांगितलं जातं किंवा कुठल्या तरी पद्धतीने आपल्या मोबाईलवरती एखादं ॲप इन्स्टॉल केलं जातं. एखादी लिंक आपल्याला WhatsAppमधून पाठवली जाते किंवा मेलमधून पाठवली जाते, ज्यावरती आपण क्लिक करतो आणि एखादं ॲप नकळत आपल्या मोबाईलवरती इन्स्टॉल होतं. बऱ्याच वेळेला आपण कुठल्यातरी गोष्टीसाठी स्ट्रगल करत असतो. म्हणजे एखादा काही टेक्निकल प्रॉब्लेम आपल्या लॅपटॉपवरती, मोबाईलमध्ये आला असेल, त्यावेळेला आपण कस्टमर केअरच्या नंबरला कॉल करतो. हा कस्टमर केअरचा नंबर नसून कुठलातरी फेक नंबर असतो. तिथे कॉल केल्यानंतर ते आपल्याला स्क्रीन शेअर करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि स्क्रीन शेअर केल्यानंतर आपला डिव्हाइस म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप हा रिमोटली असेस करून आपल्या अकाउंटमधून पैसे पळवले जातात. कारण काय? तर स्क्रीन शेअरिंगमध्ये कुणीतरी तिसरा माणूस आपली स्क्रीन पूर्णपणे बघू शकतो. आपल्याला आलेले मेसेजेस तो रीड करू शकतो किंवा काही रिक्वेस्ट पण आपल्या डिव्हाइसवरून कुणाला तरी पाठवू शकतो. नॉर्मली या स्कॅममध्ये एल्डरली लोक जास्त टार्गेट केले जातात. कारण त्यांना टेक्निकली फार गोष्टी कळत नाहीत आणि त्यामुळेच हे लोक टार्गेट केले जातात. सायबर फ्रॉडमध्ये सायकोलॉजी ही सगळ्यात महत्त्वाची असते. हा स्कॅम फक्त टेक्नॉलॉजीवर होत नाही, तर आपल्या माइंडवरती केला जातो. सायबर गुन्हेगार हा नेहमी आपल्याला संभ्रमात टाकतो, कन्फ्युजन क्रिएट करतो, आपल्याला कशाची तरी भीती दाखवतो आणि त्याला जे हवं आहे ते आपल्याकडून करून घेतो. ते स्वतःला पोलीस ऑफिसर दर्शवू शकतात, CBI ऑफिसर, ED ऑफिसर दर्शवू शकतात. असे अनेक स्कॅम भारतात झालेले आहेत, ज्यामध्ये पोलीस किंवा ED किंवा CBI ऑफिसर बनून किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर बनून लोकांना लुटलं गेलेलं आहे. याचं कारण काय? तर या सगळ्या अधिकाऱ्यांचं नाव ऐकल्याबरोबरच कुठलाही नॉर्मल माणूस घाबरतो, पॅनिक होतो. माणसं पॅनिक होतात, लॉजिकल थिंकिंग कमी करतात आणि ही भीतीच स्कॅमर्सचं सगळ्यात मोठं वेपन असतं. मागील 1-2 वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा स्कॅम म्हणजे डिजिटल अरेस्ट. तर या डिजिटल अरेस्टबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. अलीकडेच भारतात डिजिटल अरेस्ट हा स्कॅम खूप वाढलेला आहे. अनेकांना डिजिटल अरेस्ट केलं गेलं. अनेकांना CBI अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा कस्टम्स अधिकारी म्हणून फोन केले गेले. तुमच्या आधार कार्डवर काही इल्लीगल ॲक्टिव्हिटी झालेली आहे म्हणून त्यांना भीती दाखवली गेली. तुमचं काही पार्सल कस्टममध्ये आलेलं आहे, त्यात काही ड्रग्ज सापडले म्हणून त्यांना भीती दाखवली गेली आणि त्यांना डिजिटल अरेस्ट केलं गेलं. या स्कॅममध्ये तासनतास, दिवसेंदिवस, आठवडे आणि महिनेसुद्धा व्हिक्टीमला ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर ठेवलं गेलं. विचार करा, दिवसभर आणि रात्रभर आपण कुठल्यातरी अनोळखी माणसासोबत व्हिडिओ कॉलवरती आहोत. आपल्याला जेवायचं असेल, झोपायचं असेल, वॉशरूमला जायचं असेल, तेही आपण त्याच्या परमिशनशिवाय करू शकत नाही आणि हे करत असताना सुद्धा आपल्याला व्हिडिओ कॉल हा नेहमी चालूच ठेवायचा आहे. 2025 या वर्षामध्ये भारतातून 20,000 कोटीपेक्षा जास्त रुपये हे डिजिटल अरेस्टने लुटले गेले. यामध्ये अनेकांना टार्गेट केलं गेलं, अनेकांनी आपले जीव गमावले, आपली आयुष्यभराची संपत्ती गमावली. तरीही हे डिजिटल अरेस्टचे स्कॅम अजून थांबलेले नाहीत. हा स्कॅम एवढा मोठा होता की भारत सरकारला पुढं येऊन लोकांना हे सांगावं लागलं, ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागली, फोन कॉल्सद्वारे सांगावं लागलं की डिजिटल अरेस्ट नावाची कुठलीही गोष्ट भारतात अस्तित्वात नाही. पोलिसांनी सुद्धा अनेक वेळा हा मेसेज दिलेला आहे की डिजिटल अरेस्ट वगैरे हे भारतात काही होऊ शकत नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्टला बळी न पडता असा कुठलाही कॉल जर आपल्याला आला तर
त्या क्षणाला आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणे गरजेचे आहे. फ्युचरमध्ये हे स्कॅम अजून जास्त डेंजरस होऊ शकतात. कारण या स्कॅमर्सला आता साथ मिळालेली आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयची. एआय आज खूप वाढत आहे. फ्युचरमध्ये आपण विचार केला तर फेक व्हॉइसेस तयार केले जाऊ शकतात. म्हणजे आपला आवाज कोणीतरी एआयद्वारे तयार करू शकतो. आपले काही व्हिडिओज बनवले जाऊ शकतात, ज्यामध्ये आपण स्वतः आहोत असं भासवलं जाऊ शकतं किंवा आपला कोणीतरी नातेवाईक त्या व्हिडिओमध्ये आहे असं भासवलं जाऊ शकतं आणि या व्हिडिओ आणि व्हॉइसेसचा वापर आपली फसवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो. इमॅजिन करा, तुम्हाला एखादा कॉल कुठल्यातरी रिलेटिव्हच्या आवाजात आला. समजा तुमचा मुलगा किंवा तुमचे वडील फोनवरती बोलतायत आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की अमुक अमुक अकाउंटमध्ये एवढे एवढे पैसे जमा करा. तर तुम्ही कराल का करणार नाही? माझं ऐकाल तर पहिल्याच फोनवरती कुणी जरी तुम्हाला अनोळखी अकाउंटमध्ये पैसे जमा करायला सांगत असेल तर ते करू नका. असा आलेला कुठलाही कॉल क्रॉस चेक करा. आपल्याकडे असलेल्या आपल्या रिलेटिव्हच्या नंबरवरती परत कॉल करा आणि कन्फर्म करा की नक्की त्यांनीच हे ट्रान्झॅक्शन करायला सांगितलेलं आहे का. उद्या एआयमुळे असंही होऊ शकतं की आपल्याला खरोखर आपल्या कुठल्यातरी नातेवाईकाचा, आपल्या घरातील कुणाचा तरी व्हिडिओ कॉल येईल. व्हिडिओवरती आपल्याला दिसेल की आपला मुलगा, आपला भाऊ, आपली आई बोलते आणि ते आपल्याला पैसे मागतायत. अशा वेळेलाही आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. मी तर आपल्याला म्हणेल की आपल्याला पैशासाठी आपल्या घरातल्या जरी कुणाचा कॉल आला तरीही कन्फर्म केल्याशिवाय कुठलेही पैसे आपण कुठेही ट्रान्सफर करता कामा नये. आता विचार करा की हे सायबर फ्रॉड जर एवढे सीरियस असतील तर यातून आपण स्वतःला सेफ कसं ठेवू शकतो? तर 100% सेफ आपण स्वतःला ठेवू शकत नाही. पण काही गोष्टी आहेत ज्या पाळल्याने आपण सायबर फ्रॉड आपल्यासोबत होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी करू शकतो. तर त्या गोष्टी कुठल्या? तर पहिली, ओ-टी-पी कोणासोबतही शेअर करू नका. जेव्हा मी म्हणतो ओ-टी-पी शेअर करू नका, तर तुम्ही म्हणाल की ओ-टी-पी तर आम्ही कधी शेअरच करत नाही. तर तसं नाहीये. जेव्हा कधी ओ-टी-पी संदर्भात कोणीही अनोळखी माणूस आपल्याशी बोलेल किंवा आपल्याला असं जाणवेल की कोणी काही ओ-टी-पी मागतोय, त्यावेळेला तो कॉल लगेच कट करा. आपण त्याला रिस्पॉन्ड करू नका. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही अननोन लिंकवरती क्लिक करू नका. कारण अननोन लिंकवर क्लिक केल्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या लॅपटॉपवरती, आपल्या कॉम्प्युटरमध्ये कुठलंही सॉफ्टवेअर हे इन्स्टॉल होऊ शकतो आणि त्यानंतर कुणीही तिसऱ्या जागी बसून आपल्या डिव्हाइसेसचा कंट्रोल घेऊ शकतो. स्क्रीन शेअरिंग ॲप एकतर इन्स्टॉल करू नका आणि करत असाल तर पूर्ण विश्वास असल्याशिवाय कुठल्याही माणसासोबत स्क्रीन शेअर करू नका. आपला यू-पी-आय पिन कुणालाही सांगू नका आणि कुठे लिहूनही ठेवू नका. गडबडीमध्ये, पॅनिक असताना कुठलेही डिसिजन्स घेऊ नका. कारण आपण जेव्हा पॅनिक होतो तेव्हा चुकीचे डिसिजन्स घेण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि सर्वात महत्त्वाचं, कुणाचाही कॉल पैशासंदर्भात आलेला जर आपल्याला अर्जंट वाटत असेल तर तो कॉल कट करा आणि आपल्याकडे असलेल्या त्या व्यक्तीच्या नंबरवरती कॉल केल्याशिवाय त्याला कुठलेही पैसे ट्रान्सफर करू नका. आज भारतामध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वाढतायत. ते दर तासाला, दर दिवशी वाढतायत. यू-पी-आय पेमेंट्स वाढतायत. आपली इकॉनॉमी वाढते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाला जसं सोपं बनवतायत, तसेच यांचे धोके पण आहेत. तर या सगळ्याला आता घाबरून चालेल का? तर घाबरून चालणार नाही. आपल्याला काय करावं लागेल? तर योग्य ती काळजी घ्यावी लागेल. नको त्या गोष्टी टाळाव्या लागतील आणि आलेल्या सिच्युएशन्सला फेस करावं लागेल. जेवढी टेक्नॉलॉजी पॉवरफुल होत चालली आहे, तेवढे स्कॅमर सुद्धा स्मार्ट होत चाललेत. म्हणूनच फ्युचरमध्ये सायबर अवेअरनेस ठेवणे हेच आपल्या हातात आहे. आणि एवढं सगळं करूनही जर आपल्यासोबत कुठलाही स्कॅम झाला असेल किंवा भविष्यात कुठला स्कॅम झाला, तर लगेच 1930 म्हणजे 1930 या नंबरवरती कॉल करून आपल्याला तो सायबर क्राईम रिपोर्ट करायचा आहे. हा सायबर क्राईम जेवढ्या लवकर आपण रिपोर्ट करू, तेवढी शक्यता आहे की सायबर क्रिमिनलच्या अकाउंटमध्ये असलेले आपले पैसे आपल्याला परत मिळतील. या नंबरला आपण तक्रार केली म्हणजे लगेच क्रिमिनलचं अकाउंट हे फ्रीज केलं जातं. ट्रान्झॅक्शनचा पूर्ण ट्रेस काढला जातो. आपल्या अकाउंटमधून पैसे कुठे कुठे गेले, कुठल्या कुठल्या अकाउंटमध्ये गेले, ते सर्व अकाउंट्स फ्रीज केले जातात. गव्हर्नमेंटने आपल्यासाठी ही सुविधा केलेली आहे, ज्यामध्ये आपण झालेल्या सायबर क्राईमला लगेच रिपोर्ट करू शकतो. तर मी एवढंच म्हणेल, सायबर क्राईमबद्दल अवेअरनेस ठेवा, अपडेट राहा
आणि आपल्याकडे असलेली माहिती आपल्या घरातल्या प्रत्येकाला पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच वेगवेगळ्या विषयांवरती जर आपल्याला माहिती आवडत असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.